शारदाताई खोलीत बसून जेवत होत्या आणि त्यांची धाकटी सून हॉलमध्ये फोन घेऊन बसली होती. शारदाताई आपल्या सुनेला म्हणाल्या, बेटा या भाकरी खूप थंड आहेत. माझ्यासाठी 2 भाकरी गरम करून देशील का? भाकऱ्या थंड असल्यामुळे दातांनी चघळता येत नाहीत आणि पोटात गॅसही होतो. त्यामुळे रागाने लाल होऊन सून म्हणाली, तुम्हाला दिलेल्या भाकऱ्या शांतपणे खा. मी तुमच्यासाठी गरम भाकरी करणार नाही. आणि तुम्हाला थंड भाकरी आवडत नसेल तर स्वतः जा आणि स्वतः गरम करा. तुम्हाला गरमागरम भाकरी करून खायला द्यायला मला वेळ नाही. शारदाताई म्हणाल्या, सुनबाई एवढी चिडते का? मी फक्त म्हणत होते की 2 भाकऱ्या फक्त गरम करून दिल्या असत्या तर बरे झाले असते. म्हातारपण आहे बेटा, थंड भाकरी खायला जमत नाही. हे तुला समजतच नाही. शारदाताईचं इतकं बोलून होईपर्यंत तिची धाकटी सून अनिता रागाने भडकते आणि चप्पल काढून शारदाताईच्या दिशेने फेकते. शारदाताई तिचे डोके एका बाजूला वळवते. चप्पल डाव्या बाजूने जाते, बाहेर पडते आणि ती थोडक्यात निसटते. थोडक्यासाठी शारदाताई वाचतात, पण ही अपमानजनक घटना तिला हादरवून सोडते. शारदाताईच्या हातातून अन्नाचा तुकडा सुटला आणि ती भिंतीला चिकटून बसली. तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही. सुनेच्या या कृत्यामुळे ती खूप घाबरली होती. त्या दिवशी तिने दिवसभर खोलीही सोडली नाही आणि संध्याकाळी तिच्या बेडवर जाऊन काहीही न खाता झोपते. तिच्या डोळ्यात पुन्हा पुन्हा अश्रू येत होते. असा विचार करून तिच्या सुनेने तिच्याशी गैरवर्तन केले, ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. पतीचे निधन होऊन 4 महिनेही झाले नाहीत. माझ्या नवऱ्याच्या जाण्याने मी स्वतःला सावरले सुद्धा नव्हते आणि आज माझ्या सुनेने माझा खूप अपमान केला. माझ्या दिशेने चप्पल फेकली आणि पुन्हा पुन्हा रडत होती. तिच्या मनात वादळाची झुळूक चालू होती. जणू पृथ्वी फुटेल आणि ती त्यात लीन होईल असे वाटत होते. तिला एवढ्या वेदना होत होत्या की एवढ्या वेदना कुठल्या डोंगराला झाल्या असत्या तर त्याचे तुकडे झाले असते. हा दिवस बघायचा बाकी होता. मुलगाही बायकोच्या सांगण्यावरून चालत असे. हे कृत्य कळताच त्याने पत्नीलाही काही सांगितले नाही. उलट आईची चूक काढत होता की तू काहीतरी बोलली असशील. ती आपल्या नवऱ्याला आठवून रडत होती आणि म्हणत होती की तुम्ही मला का सोडून गेलात? तुम्ही तुमच्या बरोबर मला का नाही घेऊन गेलात? की तुझ्याऐवजी मी गेले असते तर निदान हा दिवस पाहण्याचे भाग्य तरी मिळाले नसते. तिला सगळं आठवत होत. लग्न करून ती या घरात आलो तेव्हा काय होतं? या घरात फक्त एक छोटंसं घर होतं, तेही एक खोलीचं. बाकी जागा कच्च्या अंगणात होऊन असायची आणि त्यातही गाई म्हशी बांधल्या जायच्या. 4 नणंद, दीर, सासू, सासरे असे माझे एकत्र कुटुंब होते. माझ्या सासूबाई खूप तडफदार स्वभावाच्या होत्या. हे काम करा, ते काम करून घ्या, दिवसभर काम करून घ्यायची. एक काम पूर्ण केलं की ती दुसरे काम सांगायची. माझी समोर बोलायची हिंमत कधी झाली नाही. मला माझ्या सासूबाईची खूप भीती वाटत होती. काही चुकलं तर असं वाटतं की आता काय होणार. त्यामुळे ती खूप घाबरायची. घरची सगळी कामं आतून बाहेरून करायची. म्हशींना चारा घालणे, पाणी देणे, झाडणे, भांडी घासणे, इतक्या लोकांसाठी जेवण बनवणं, मुलांची काळजी घेणे, हे सगळं ती एकटी आमच्याकडून करून घ्यायची. मला 3 मुले, 2 मुले, 1 मुलगी. या सगळ्यांची मी खूप छान काळजी घेतली. मी दिवसभर काम करायची, श्वास घ्यायलाही वेळ नव्हता. माझे पती जयवंत बेलवलकर हेही गावातील आंबा व्यापारी होते. हळूहळू त्यांचे काम चांगले होऊ लागले आणि त्यांनी थोडे थोडे पैसे वाचवायला सुरुवात केली. घरगुती खर्च, अन्न खर्च, शारदाताई नारळ सुपाऱ्या विकून पैसे कमवत असत आणि जयवंत बेलवलकर यांची आर्थिक स्थितीही सुधारली होती. जयवंत बेलवलकर यांचा गावात चांगलाच रुबाब होता. सर्वांनी त्याचा खूप आदर केला. हळूहळू जयवंत बेलवलकर यांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेल्यावर त्यांनी गावात आणखी 2 घरे घेतली. कारण त्यांना 2 मुलगे होते. त्यानुसार त्यांनी घर मोठे केले होते. जयवंत बेलवलकर यांनी खूप मेहनत करून प्रत्येक पैसा वाचवला. 5 एकर जमीन आणि 4 आंब्याच्या बागा विकत घेतल्या. घरातही त्यांना खूप मान होता. ते गावातही खूप फिरायचे. त्याच्या समोर कोणी काही बोलू शकत नव्हते. जयवंतजी म्हणायचे ते व्हायचे. ते बाहेरून कडक होते,
पण आतून खूप चांगल्या स्वभावाचे होते. हळूहळू त्यांनी आपल्या मुलीची लग्ने करून दिली. मुलगी ही सासरच्या घरी खूप आनंदी होती. तिला कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती आणि लग्नानंतर दोन्ही मुलाच्या सुनाही त्यांच्या खूप आज्ञा पाळत होत्या आणि शारदाताईंची चांगली काळजी घेत होत्या. पण एके दिवशी अचानक जयवंत बेलवलकर आपल्या आंबा बागेत फिरत असताना त्यांना साप चावला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र घरातील तेच तेथून निघून गेले. जयवंतजी निघून गेल्यावर मुलांनी वाटेल ते करायला सुरुवात केली. सून घरात वाटेल ते करू लागली. आता त्यांनी शारदाताईंचा मानसन्मान ठेवला नाही. आणि आज खूप झाले. फक्त मला गरम भाकरी दे म्हणाली काय की सुनेने चप्पल उचलून मला फेकून मारली. हे घर सजवण्यात मी काय केले नाही. आणि आज माझ्याच घरात माझा इतका अपमान होतोय. हा त्रास आणि त्रास असह्य आहे. तिचे हृदय धडधडत होते. शारदाताईजी रात्रभर रडत राहिली. रडताना डोळे सुजले होते. सकाळपर्यंत संध्याकाळ झाली पण एकही मुलगा किंवा सून त्यांना भेटायला आले नाही. त्यांच्याशी बोलले नाही. कोणी विचारले नाही की तुझा प्रॉब्लेम काय आहे. मग ते काही वेळात उठली. तिचे अश्रू पुसले आणि कपाटातून एक पिशवी काढली. त्या पिशवीत 2-3 साड्या, जमीन, घर आणि बागांचे कागद ठेवले होते. घरात जे काही पैसे आणि दागिने होते तेही त्यांनी बॅगेत भरले आणि बॅग घेऊन घराबाहेर पडल्या. ती तिची बॅग घेऊन जात असताना एकाही मुलाने किंवा सुनेने तिला विचारण्याचा प्रयत्न केला नाही. आई तू कुठे चालली आहेस? तर तुम्ही का जात आहात? शारदाताई सामान घेऊन घरातून निघून गेल्या होत्या. पण तिच्या मनात अनेक प्रश्न होते कारण एवढ्या मोठ्या रकमेची आणि मालमत्तेची कागदपत्रे घेऊन ती कधीच घराबाहेर पडली नव्हती. असे कधी माहेरच्या घरीही गेली नव्हती. सासरच्या घरी खूप जबाबदाऱ्या असल्यामुळे 1-2 दिवस माहेरच्या घरी जायचे आणि परत यायचे. म्हणूनच ती गोंधळली होती. पण तिला जावे लागले. खूप धैर्याने तिने तिच्या माहेरच्या घरात पाऊल ठेवले. त्यांचाचा मोठा भाऊ समोरच्या खुर्चीवर बसून चहा पित होता. त्यांना पाहून आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अरे शारदा तू अचानक कशी काय? सर्व काही ठीक आहे ना घरी? तेव्हाच त्यांची वहिनी आतून आली आणि शारदाताईंना पाहून खुश झाली. अरे ताई मला तुम्हाला पाहून खूप बरं वाटलं आणि वहिनी तिच्या मुलीला म्हणाली, बेटा त्यासाठी चहा बनव. ताई बाहेर का उभ्या आता तात्या? शारदाजींच्या भाचीने त्यांना चहा प्यायला दिला. मग रात्री जेवण बनवले. शारदाताईंच्या भावाने पुन्हा विचारले, सर्व कुशल मंगल आहे ना? शारदा काय झालं? तू उदास का आहेस? मी तुला उदास कधीच पाहिलं नाही. तुला असं येताना की तू मला न सांगता अचानक आलीस आणि तीही एवढी मोठी बॅग घेऊन. सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम असल्यास तू मला सांगू शकतेस. नाही दादा अशी कोणतीही समस्या नाही. बेलवलकर गेल्यानंतर मी स्वतःची कशी काळजी घेतली हे तुम्हाला माहीत आहे. ते असताना घरात चमक होती. पण आता ते गेल्याने घरात दुःखाचे सावट आहे. म्हणूनच काही दिवस घरी राहावे असे वाटले. म्हणूनच काही दिवसांसाठी इथे आली आहे. शांततेत राहायलाही थोडे मन लागेल. मनही हलके होईल. तिचा भाऊ खिन्न मनाने म्हणाला, हो शारदा तू खूप छान केले आहेस. हे तुझे घर आहे, तुझ्या आईचे घर आहे. तुला जितके दिवस राहावेसे वाटेल तितके दिवस तू राहू शकतेस. तेव्हाच तिची वहिनी येते आणि शारदाजींच्या आवडीचे जेवणाचे ताट घेऊन येते. सगळे जेवतात. मग ती सामान घेऊन खोलीत जाते. सामान ठेवते आणि बेडवर बसते. आणि काही वेळ विचार करते आणि मग झोपते. झोप तर दूरच होती. आडवे पडून ती खोल विचारात बुडते. आणि पुन्हा पुन्हा खोल विचारात जाते. मला माझ्या सुनेचे वागणे आठवत होते. ते दृश्य आठवून ती माहेरी जाते. ती गोष्ट विसरून सुद्धा ती विसरता येत नव्हती. पण ती गोष्ट कोणाला सांगता येत नव्हती. या प्रकाराबद्दल शारदाजींना आतून राग येत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू सारखेच बाहेर पडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाजींना जाग आली. तेव्हा त्यांच्या वहिनींनी नाश्ता बनवला होता. सगळ्यांनी नाश्ता केला पण कौशल्याजीच्या मनाला कुठे काय वाटत होतं. त्यांचे डोळे सुजले होते. ती दाराकडे बघत होती की तिचे 2 मुले किंवा सून तिला घ्यायला येतील. मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाही मुलाने व सुनेने त्यांचा समाचार घेतला नाही.
रात्री हा विचार करत असतानाच त्यांचे डोळे ओले झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांची मुलगी भेटायला आल्याचे त्यांनी पाहिले. नातवंडासह शारदाजींच्या चेहऱ्यावर हसू उमटले. सर्व नातवंडांनी त्यांना मिठी मारली. मुलीच्या दोन्ही मुलांचे त्यांच्या आजीवर खूप प्रेम होते आणि शारदाजींच्या समोर हिंडत असत. त्यांचे प्रत्येक बोलणे ऐकून घ्यायचे. मुलांसमवेत शारदाजी आपले सर्व दुःख आणि वेदना विसरल्या. त्याची मुलगीही तिच्या आईवर खूप प्रेम करायची. आई मामाच्या घरी गेल्याचे समजताच तीही मुलांना घेऊन आईला भेटायला आली. मुलगा आणि मुले 3 दिवस राहिली. शारदाजींना खूप आवडली, पण ती निघून गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा निराशा आली. पुन्हा चितेने त्यांना सावध केले. मग विचार करू लागलो की आजपर्यंत माझ्या मला सुनेसारखे कोणी मला न्यायला का आले नाही. मी घरी नाही हे कोणाला का आठवत नाही. कोणाला माझी गरज नाही का, हे प्रश्न तिच्या मनात वारंवार घुमत होते. माहेरी येऊन 10 दिवस झाले पण कोणीही त्यांना न्यायला आले नाही. शारदाजींच्या घरची परिस्थिती अशी होती की सून विचार करत होती की बरं झालं म्हातारी निघून गेली नाही तर ती काही काम सांगायची. ती गेली हे बरं झालं, संपूर्ण मालमत्ता कुठे घेऊन जाणार आणि कोणाला देणार. जे काही आहे ते आमचंच आहे. आता शारदाजींना माहेरी 15-20 दिवस झाले होते. आता तिच्या भावालाही काळजी वाटू लागली होती. शारदाजींचा भाऊ खूप समजूतदार, दयाळू आणि अतिशय सामाजिक व्यक्ती होता. त्याची पत्नीही खूप संस्कारी होती. दोघींना काळजी वाटू लागली की ताई अशी कशी अचानक आली आणि आजपर्यंत तिला घ्यायला कोणी का आले नाही. त्यांच्या घरात सर्व काही ठीक आहे का. भावाने शारदाजीच्या घरी फोन केला. जेव्हा तिच्या सुनेने फोन उचलला तेव्हा ती म्हणाली की म्हातारी स्वतः घरातून निघून गेली आहे. तिला कोणीही सांगितले नाही. त्यामुळे ती ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने तिने परत यावे. आम्ही तिला न्यायला येणार नाही. आम्ही तिला घर सोडण्यास सांगितले नाही. आता तिला या घरात राहायचे असेल तर तिला आमच्या हिशोबाने राहावे लागेल. आम्ही त्यांना जसे खाणेपिणे देतो तसे त्यांना खावे लागेल. आता या घरात त्यांचं चालणार नाही. सुनेचे असे बोलणे ऐकून भाऊही थक झाला. तोंडातून शब्दही निघत नव्हता. मग त्यांनी शारदाजींना समजावून सांगितले की ते कुणीही न्यायला आले नाही तरी ठीक आहे, हे तुझेच घर आहे. ते न्यायला आले नाही म्हणून काय झालं. तू स्वतः जा, ती तुझीच पोर आहे. तुझे स्वतःची मुलं आहेत. शारदाजींच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती म्हणाली, दादा मी तुला माझ्या सर्व गोष्टी सांगितल्या नाहीत. पण आता मला ते सहन होत नाही. आता मी माझे दुःख तुझ्यासमोर मांडते. शारदाजी त्या दिवशीचे सुनेचे सर्व गैरवर्तन सांगतात. तेव्हा भाऊही तिचे बोलणे ऐकून स्तब्ध होतात. पण तरीही ते बहिणीचे सांत्वन करून तिला गप्प करतात. शारदाजी म्हणतात, मी विचार केला नव्हता. मी इकडे आल्यावर माझी मुले आणि सुनाही मला घ्यायला आले नाहीत. पण ते मला इतक्या लवकर विसरतील असे वाटले नव्हते. कोणीही येऊन माझी काळजी घेतली नाही. मला कोणी विचारलेही नाही. कोणालाही माझी गरज नाही हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. कौशल्याजी सांगतात, माझ्या मुलांच्या जन्माच्या वेळी सुद्धा मी इतक्या वेदना सहन केल्या नव्हत्या. तितक्या वेदना आज माझ्या मुलांच्या आणि सुनांच्या वागण्यामुळे मला जाणवत आहे. आता मी काय करू. हे देवा, तूच मला सांग, तूच मला मार्ग दाखव. सकाळी उठून शारदाजी निर्णय घेतात, वकिलाला बोलावतात आणि पेपर तयार करून घेते आणि पेपर तयार केल्यानंतर ती पूर्ण आत्मविश्वासाने तिच्या घरी परतते. ती घरी येताच तिचा मुलगा आणि सून तिला पाहून काहीच बोलत नाहीत. ती सगळ्यांना तिच्याकडे बोलावते आणि म्हणते, मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचे आहे. आता तुम्ही लोक असे करा, माझे हे घर 1 महिन्यात रिकामे करा, कारण मी हे घर विकत आहे. आणि या पैशातून मी शहरात एक छोटेसे घर घेईन आणि तिथे एक मोलकरीण ठेवीन. मी तिच्याकडूनच काम करून घेईन. आता मला सुनांच्या गरम भाकरीची अजिबात गरज नाही. जमिनीबद्दल सांगायचे तर आंब्याच्या बागा माझ्याच आहेत. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हा लोकांना त्याचा 1 पैसाही मिळणार नाही. जे करायचे ते करा, कष्ट करा, मजुरी करा, स्वतःचे पैसे कमवा आणि स्वतः खर्च करा. आणि माझी जी संपत्ती माझ्या पतीची जमीन बागांची संपत्ती आहे
ती तुम्हाला माझ्या मृत्यूनंतरच मिळेल. त्यापूर्वी मी तुम्हाला काहीही देणार नाही. त्यांचे बोलणे ऐकून मुलगा आणि सून दोघेही स्तब्ध उभे राहिले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. ते एकमेकांकडे टक लावून पाहतात आणि मग आईला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण शारदाजींनी कठोर निर्णय घेतला होता की ती यापुढे आपल्या सुनेसोबत राहणार नाही. त्यांना सुनेच्या हातची गरम रोटी खावी लागणार नाही. अशी अपमानास्पद गरम भाकरी खाण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या कामासाठी मोलकरीण ठेवेन जी मला मदत करेल आणि माझ्याशी चांगले वागेल. किमान अपमान तरी सहन करावा लागणार नाही. आणि शारदाजींना त्यांच्या मुलीच्या शहरात एक छोटेसे घर मिळते आणि ती म्हणते की माझ्या नातवंडांना माझ्या घरी येण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण माझ्या सुनांनी माझ्या घरी येऊ नये. मुले अशी अपेक्षा करतात की त्यांच्या पालकांनी त्यांची सर्व जमीन आणि मालमत्ता त्यांना द्यावी. जिवंतपणी हे करा, पण जिवंत असताना आई वडिलांना आदर देऊ शकत नाही. त्यांना 2 वेळची भाकरी खायला घालणे फार कठीण आहे. तुम्हीच सांगा, शारदाजींचा निर्णय तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की कमेंट करून सांगाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.